आपण जे कपडे वापरतो त्याचं मूल्य म्हणजे फक्त त्यावर लिहिलेलं प्राइस टॅग असतं का? की त्या धाग्यांमध्ये आणखी काहीतरी विणलेलं असतं? नमस्कार. आज आपण एका अशाच सुंदर कथेतून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट आहे संत तिरुवल्लुवर यांच्या अफाट ज्ञानाची, जी आपल्याला वस्तूंच्या खऱ्या मूल्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देते. बरं, कथेला सुरुवात करण्याआधी जरा विचार करूया. एखाद्या गोष्टीचं खरं मूल्य काय असतं? फक्त ते बनवण्यासाठी लागणारे पैसे? की त्यामागे असलेले कष्ट, घालवलेला वेळ आणि त्यात जोडल्या गेलेल्या भावना यांचंही काहीतरी मोल असतं? तर आपल्या कथेचे नायक आहेत संत तिरुवल्लुवर. ते केवळ एक उत्तम विणकर नव्हते, तर एक महान कवी आणि खूप मोठे विचारवंत होते. त्यांची शांत वृत्ती आणि त्यांचे ज्ञान दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होतं. आता त्याच गावात एक श्रीमंत पण खूप गर्विष्ठ तरुण होता. त्याला दुसऱ्यांची चेष्टामस्करी करण्यात आणि त्यांचा संयम कितपत आहे हे बघण्यात फार मजा यायची. मग काय, त्याने ठरवलं की आज काहीही करून संत तिरुवल्लुवर यांना राग आणायचाच, ज्यांना म्हणे कधीच राग येत नाही. इथे आपल्याला दोन अगदी टोकाचे स्वभाव दिसतात बघा. एकीकडे आहे संयमाचा महासागर, तर दुसरीकडे आहे अहंकाराचे एक छोटे डबकं. आणि याच दोन स्वभावांच्या संघर्षातून आपली ही कथा पुढे जाते. त्या तरुणाने मोठ्या तोऱ्यात दुकानात ठेवलेल्या एका सुंदर कापडाची किंमत विचारली. यावर संत तिरुवल्लुवर यांनी चेहऱ्यावरचे भाव अजिबात न बदलता अगदी शांतपणे उत्तर दिलं, 8 नाणे. संतांना चिडवण्यासाठी त्या तरुणाने ते कापड घेतलं आणि त्याचे 2 तुकडे केले. पण संतांना राग अजिबात नाही आला. त्यांनी फक्त शांतपणे किंमत अर्धी केली, 4 नाणी. तरुणाने ते तुकडे पुन्हा फाडले. संतांनी किंमत पुन्हा अर्धी केली, 2 नाणी. असं करता करता त्या सुंदर कापडाच्या नुसत्या छिंध्या उरल्या आणि त्याची किंमत झाली 0. त्याला वाटलं होतं की संत आत्ता तरी चिडतील, पण संतांच्या चेहऱ्यावर शांत भाव कायम होते. मग स्वतःच्या विजयाच्या आविर्भावात त्या तरुणाने आपल्या श्रीमंतीचा दिखावा करत त्या चिंध्यांसाठी मूळ किंमत म्हणजे पूर्ण 8 नाणी देण्याची तयारी दाखवली. पण इथेच तर खरा ट्विस्ट होता. संत तिरुवल्लुवर पहिल्यांदाच थोडेसे हसले आणि त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला. ते म्हणाले, हे कापड आता पूर्णपणे निरुपयोगी झालं आहे. आणि इथूनच त्या तरुणाच्या खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली. मग संतांनी त्या चिंध्या झालेल्या कापडामागची खरी कहाणी उलगडायला सुरुवात केली. ही फक्त धाग्यांची गोष्ट नव्हती, तर त्यामागे असलेल्या अगणित लोकांच्या परिश्रमाची होती. हा प्रवास सुरू होतो एका छोट्याशा कापसाच्या बोंडापासून. संतांनी समजावून सांगितलं की शेतातल्या रोपापासून ते या सुंदर कापडापर्यंतचा प्रवास किती मोठा आणि कष्टाचा आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत पिंजणे किंवा कार्डिंग हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. यात कापसातील तंतू स्वच्छ करून त्यांचा गुंता सोडवून त्यांना सरळ केलं जातं. अगदी आपल्या गुंतलेल्या केसांसाठी जसा आपण कंगवा वापरतो तसंच काहीसं. हा एक असा टप्पा आहे ज्याकडे आपलं लक्ष जात नाही, पण त्याशिवाय मजबूत धागा बनूच शकत नाही. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांचे कष्ट, त्यांच्या आशा, त्यांचं प्रेम जोडलेलं होतं. शेतकऱ्यापासून ते विणकरापर्यंत प्रत्येकाने हीच तर आशा बाळगली होती की एक दिवस कोणीतरी त्यांच्या या सुंदर निर्मितीचा आनंद घेईल. संतांनी त्याला समजावलं की जेव्हा तू हे कापड फाडलंस, तेव्हा तू फक्त एक वस्तू नाही, तर त्यामागे असलेलं प्रेम आणि कित्येकांचे अथक परिश्रम नष्ट केलेस. आणि हे नुकसान पैशाने कधीच भरून निघणार नाही. आणि मग आला तो सगळ्यात मोठा धडा, जो फक्त कापडापुरतं मर्यादित नव्हता. संत म्हणाले, आपलं आयुष्यही अगदी या कापडासारखंच आहे. जर अविचारीपणे रागाच्या भरात आपण चुकीची पावलं उचलली, तर ते सुद्धा असंच फाटून जातं, नष्ट होतं आणि एकदा गमावलेलं आयुष्य परत मिळवता येत नाही. संत तिरुवल्लुवर यांच्या या शब्दांनी त्या तरुणाचे डोळे अक्षरशः उघडले. त्याला आपली चूक कळली, त्याला स्वतःची खूप लाज वाटली आणि त्याच क्षणी त्याने आपला आळस आणि वाईट सवयी सोडून देण्याचा पक्का निश्चय केला. या संपूर्ण गोष्टीतून आपण संत तिरुवल्लुवर यांच्या स्वभावातले काही खास गुण शिकतो. आणि हे गुण लक्षात ठेवण्यासाठी पेस हा शब्द खूप उपयोगी आहे. पी म्हणजे पोलाईट, नम्र. ए म्हणजे अँगरलेस, रागरहित. सी म्हणजे काम, शांत. आणि ई म्हणजे एथिकल, म्हणजेच नीतिमान. आणि हो, ती कापड बनवण्याची इतकी मोठी प्रक्रिया आहे ना, ती लक्षात ठेवायला सुद्धा एक सोपी गंमत आहे.
फ्रेंडली कॅट्स सिंग ड्युरिंग विंटर या वाक्यातील प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर आपल्याला प्रत्येक टप्पा सहजपणे आठवून देतं आणि त्यामागचे श्रमही. ही कथा इथे संपते, पण जाता जाता आपल्या मनात एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते. आपल्या रोजच्या वापरात अशा कितीतरी वस्तू आहेत ज्यांना आपण अगदी गृहीत धरतो, पण त्या वस्तू बनण्यामागची कहाणी, त्यामागचे न दिसणारे हात आणि त्यांचे कष्ट आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का?